अपूर्व इथे महाराष्ट्र केसरी मैदान घडून आलं आणि ते सक्सेसरित्या घडून आलं. आणि मी आज सर्वप्रथम प्रश्न करणार आहे, मथुरबद्दल तर बोलूया आपण, पण दादा आज जे दृश्य पाहायला भेटलं ना, ज्या मैत्रीचं नातं आकाश राऊत दादा यांच्या सोबत जे दृश्य पाहिलं ना मी, ते आज दाखवून दिलं की बैलगाडा क्षेत्रामध्ये जर मैत्री चांगली घट्ट आणि खंबीर असेल आज बैलगाडा दादा, आम्हाला सर्व जे फॅन्स आहे ना, याला अभिमान आहे. अभिमान कसल्या गोष्टीचा आहे? मथुर आज खूप वर्ष पळाला, खूप वर्ष, आणि स्टील तो अस्तित्वासाठी लढत राहतो. हे बघा, कधी कधी अस्तित्वाची लढाई असते तेव्हा तो करून दाखवतो. आज सुद्धा ते करून दाखवलं आपल्या मथुरने. आज रायबा तो माझा घरचा नंदी आहे. अलंकार मडवी असेल, अक्षय मडवी असेल, अक्षय मडवीच्या कुटुंबातील सगळे पोरं असतील, भाऊ असतील त्याचे, मला त्यांचे नाव नाही माहीत. त्यांचा मी मनापासून ऋणी आहे, आभारी आहे. आणि त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून माझ्या एक शब्दावर मला नंदी दिला. मी कधी माझा कोणताही नंदी लागला त्यांना कधी त्यांनी घेऊन जावा. माझ्या एलियनमुळे त्या दिवशी त्यांची गाडी पडली, त्याचा मला खूप दुःख झाला, कारण की त्यांनी आता 1 नंबर केला, थार मिळवली आणि त्याच्यानंतर बिंदोडला गाडी पडली. तर थोडी दुःखाची बाब होती माझ्यासाठी. पण पुन्हा एकदा त्याच रायबाने आज 2 नंबर केला. 2 आणि 1 नंबरमध्ये ज्या गाड्या खेळतात त्या सर्वप्रथम 3 फेऱ्यामध्ये नम्रात राहणं, गुलालात राहणं खूप अभिमानाची गोष्ट आहे. दादा या मुलांकडून घेण्यासारखं आहे बघा, कारण का त्या दिवशी ॲक्च्युली रायबा पळणार नव्हता, भरपूर जणांना ते दिले नाही, पण तुमच्या शब्दाखातीर तो पळाला त्या दिवशी. काय म्हणा? तर खरं बोलला तर टायगरवाल्यांची मी माफी मागतो, कारण की माझा पैरा होता टायगर, पण अक्षरशः त्या गाडीमध्ये त्यांचा पण तिथे थोडासा ते सगळा तिथे झाला. पण टायगरवाल्यांसाठी मी कधीही रेडी आहे, जेव्हा बैल ते पैऱ्यामध्ये लवकरात लवकर पण पळणार, कारण की जिथे चुकी झाली तिथे माफी मागलीच पाहिजे आपण. प्रत्येककडून मी स्वतः माफी मागतो, कारण की माझ्याकडून चुकी झाली. त्याच्यानंतर आमचे सागर भाऊ जे रॉकी बैलाचे मालक आहेत, आज स्वतःचा बैल नसताना सुद्धा एक माझ्या प्रेमापोटी एक भाऊ या नात्याने माझ्यासोबत आहेत. तसेच आमचे सरकारसुद्धा माझ्या खांद्याला खांदा लावून या बैलगाडा क्षेत्रामध्ये कधी त्यांचा कोणत्याही प्रकारचा बैलगाडाशी संबंध नसताना सरकार इथे माझ्यासोबत अख्ख्या मैदानामध्ये सकाळपासून आत्ता संध्याकाळ झाला फायनलचा फेरा, असे कित्येक मैदान आम्ही सोबत येतो आहे. यांच्या सगळ्यांचा माझ्यावर प्रेम आहे, आशीर्वाद आहे. त्यासाठी आज आमचा सन्नी भाऊ झाला, त्याचा तर काहीच संबंध नाही बैलगाडा क्षेत्राशी. सन्नी भाऊ झाले आमचे, वापस त्याच्यानंतर अक्षय भाऊ झाले. म्हणजे आमचा कुटुंब आहे, सगळे पोरं आहेत आमचे, कुणाल वगैरे सगळेच पोरं आहेत आमचे. बट्या, शुभम, गौरव, समीर भैया, तक्यानाना, मोठा ग्रुप आहे. जय झाला आमचा, अजून पोरं आहेत. म्हणजे यांच्या सगळ्यांचा आशीर्वाद आहे, प्रेम आहे, म्हणून इथपर्यंत आपण पोचत असतो. आणि आज खूप आनंदाची गोष्ट आहे. आज आमचा अजून एक भाऊ असता मिलिंद शेठ, तर अजून अभिमानाची गोष्ट असती माझ्यासाठी आणि आनंदाची गोष्ट असती. आज आकाश शेठच्या गाडीवर दोघे नाही तर आम्ही तिघे असतो. 100%. आणि दादा लवकरच आपला मथुर आणि भुंगा आपल्याला पळताना दिसेल, लवकरच दिसेल, कारण की काय असतं, आज तो पण नंदी 1 नंबरमध्ये पळतोय आणि मथुरचं कधी बंद होईल पळायचं म्हणजे मी करणार तर सांगता येत नाही. मग त्याच्यामुळे ते माझी फॅन फॅमिली कुटुंब ट्रॉल वगैरे करणं, त्यांना वाईट बोलणं, तो माझा भाऊ आहे. माझ्या घरातील त्यांचे माझे कौटुंबिक संबंध आहेत. त्यांच्या भावाला आमची पोरगी दिलेली आहे, त्याच्यामध्ये आमचे संबंध नातेगोते आहेत. म्हणून मी हात जोडून कधी तुमच्याकडे बोलत असतो का कोणाला ट्रोल नका करू, कोणाला वाईट नका बोलू, कारण की तो नंदी आपला घरचा नंदी आहे. ठीक आहे, रागरोष या बैलगाडा बिंदोडचा क्षेत्रच असा आहे, 2 दिवस आज रागरोष होणार तर तिसऱ्या दिवशी एक जोत्यात पळणार. म्हणून कोणी पर्सनली कोणी घ्यायला जाऊ नका. फॅन आहेत, आपला जो नंदी आहे त्याच्यावर अभिमान ठेवा, त्याच्यावर प्रेम ठेवा, त्याच्या मालकावर प्रेम ठेवा, त्याच्या कुटुंबावर प्रेम ठेवा. पण कोणाला ट्रोल करण्यासाठी तुम्ही फॅन नका बनवा आमचे. दादा आता ह्या मैदानात कोरेगावचा 21ला मैदान आहे, काय कोरेगावचा इतिहास आहे. कोरेगावला प्रत्येक वेळेस आदात घेऊनच मथुर पळाला होता. तर या टायमाला कदाचित भुंगा आणि मथुर पळू शकतो. अरे वा, कारण की कसनाचा रान आहे, ताकदीचा रान आहे, त्या ताकदीच्या रानाला हे दोन्ही नंदी पळू शकतात. दादा ही जोडीच बघायची होती, कारण प्रेक्षकांच्या मनात ही जोडी बसली. आणि भरपूर जे तुम्ही ओले मैदानात असताना जो दोस्तीचा दृश्य दिसलं ना, ते जे ट्रोल करत होते त्यांच्यासाठी तो उत्तरच होता. मला तर मी तर हात जोडून 100 वेळा तेच बोलत असतो माझ्या फॅन फॅमिलीला. कधी कधी काही लोक टेंगो घेऊन ते मेसेज करत राहतात घरी बसून, असं कधी करू नका. हे मेसेंजर वगैरे 0 मिनिटात काढता येतात. एखाद्याच्या दिमागात बसला ना हा चुकीचा मेसेज करतोय, अजून एखादा नाव माझ्या लक्षात नाही आहे, तो कदाचित त्याचा मी सगळा बायोडेटा काढला ना त्याला तोडून फेकून देणार प्रामाणिकपणे घरी जाऊन. म्हणजे या सगळ्या गोष्टी, एखाद्यावर कोणावर ट्रोल करायचं, कोणाच्या
नंदीला असं चुकीचे कमेंट्स करणं ते शोभत नाही कोणाला. दादा आजचा गोला किती महत्त्वाचा, कारण की मथुर पराभव होत होता, पण आज त्यांनी 3 फेरीमध्ये दाखवून दिला की मथुर तर स्वतःमुळे नव्हता पराभव होत. पराभव काय होतं, आज ज्या नंदीसोबत पळालोय तो नंदी नसेल पळत, पण एक प्रेमापोटी आपल्याला देणं आहे. आज आमचे देसाईचे रवी शेठ आहेत बघा, त्यांनी नंदी मागितला माझ्यावर कुठेतरी त्यांचा काहीतरी असेल उपकार, मग ते मला त्याची जाण असली पाहिजे ना, ती जाण आहे म्हणून मी त्यांना एलियन दिला. एलियन देऊन सुद्धा तिथे गुलाल प्राप्त केला. म्हणजे या बैलगाडा क्षेत्रामध्ये ज्या कधी चुक्या बिक्या होत असतील आपल्याकडून ते म्हणजे दुरुस्त करायचा प्रयत्न करायचा आपण. माझ्याकडून चुकी झाली, मी क्षमा मागितली, माफी मागून मी काही छोटा नाही होणार, पण चुकी झाली ते एक्सेप्ट करायला शिका आणि ती चुकी परत पुन्हा करू नका. दादा आता एलियनचा त्या दिवशी आपले गुलाल झाला खिरकाडी पाठीला, कसं वाटलं काय सांगा? चांगला वाटला थोडासा अजून भारी नाही वाटला. दादा आकाश दादांशी जेव्हा जेव्हा मी मुलाखत घ्यायला गेलो त्यांचं तुमच्यावरती आणि मथुरवरती स्पेशली एवढा जीव आहे ना का जेव्हा जेव्हा काय आता तुम्हाला थारचा सांगते बघा, त्याचा नंदी पळत होता, त्याच्या नंदीला कोणी नंदीच देत नव्हते बरोबर. अक्षरशः मी त्याला कधी शब्द टाळत नाही, त्याला मी नाहीच बोलत नाही, त्याला होच बोलत असतो. थारच्या मैदानात पण मथुर आणि शंभूत होता. ठीक आहे, या पोरांनी शब्द दिला होता म्हणून तो पैरा सोनू भाऊचा झाला, ठीक आहे, काय हरकत नाही. पण अभिमानाची गोष्ट आहे का त्या मैदानामध्ये शंभूनी त्याची छाप ओळख निर्माण करून दिली अखंड महाराष्ट्राला, का या राऊत कुटुंबियांचा एक शिल्लेदार अजूनपर्यंत मी आहे आणि मोठा इतिहास करणार. दादा इथे शंभूमध्ये ती क्षमता आहे. आता इथे आल्यानंतर शहापूरमध्ये पहिल्यांदा मैदान होतोय आणि या लोकांना मथुर बघायला भेटलंय शहापूर, आणि जे आज जमाव बघतात, जे वेडे पण बघत होतात, काय बोलत त्यांच्यासाठी, जिथे जिथे जावं मथुर तिथे तिथे फॅन्स. नाही, त्यांचा प्रेम आहे, आशीर्वाद आहे, पण काही जणांना डेंजर आहे. ठीक आहे, पोरांचा प्रेम आहे म्हणून ते राहतात बघा. हे पोरं सगळे चांगले आहेत, लहान लहान आहेत, पण त्यांना समजतं बाबा आम्ही मथुरचे फॅन आहेत, आम्ही व्यवस्थित राहू. आता इथे बाईट चालू आहे, कोणीतरी एक शब्द काढतात का? नाही काढत, पण सगळ्यांना दाखवा. आता प्रत्येकाच्या घरातले संध्याकाळी यूट्यूबला रात्री बघणार. अगर बाबा बोला 2 शब्द घ्या. दादा आज गाडी ड्रायव्हर होता, आज गाडी ड्रायव्हर कोण होता? आज पहिला गट आणि सेमी पंकज ड्रायव्हर होता चांदपचा आपला, त्याचे सुद्धा आभार व्यक्त करतो. फायनलला बसला नाही, कदाचित त्याची दुसरी गाडी होती म्हणून नाही बसला. त्याच्यानंतर मुरबाडचा एक जॅकी होता, त्याला बोललो बाबा जयेशला बोललो बघ तुझा आत्ताचा यो करिअर आहे. तर त्या जयेशनी चांगली जयेशनी फायनलला चांगली गाडी आणली, अभिमानाची गोष्ट आहे. त्याला बोललो बघ जयेश आता गाडी चांगली आहे, तो बोलतो मला शेपूटच दादा भेटली नाही. ठीक आहे, नाही भेटली तर नसू दे, भेटू दे. आता आपल्याला 2 नंबर बी चालेल, गुलाल बी चालेल. तुम्ही प्रामाणिकपणे गाडी आखली, त्याचा अभिमान आहे मला. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट एक आहे का तो बसला, तो गाडीवर आपल्या बसला, अक्षरशः कोणी ड्रायव्हर नव्हते इथे, त्याच्यामुळे त्याचा सुद्धा कौतुक करेल मी. दादा आज आखी दिवसाची धावपळ होती, पण त्या धावपळीमध्ये गुलाल भेटला. गुलालच गुलाल, मातीचा बी गुलाल, सगळ्याचा गुलाल आहे. आनंद वाटतं भाऊ, जेव्हा कपाळाला गुलाल लागतं ना, अपेक्षा काय असतं एक बैलगाडा मालकाला, अपेक्षा काय असतं? जो माणूस ऑफिसमध्ये एसीत राहतो, घरात एसीत राहतो, गाडीत एसीत राहतो, उन्हामध्ये वनवन करतो, कशासाठी करतो? फक्त कपाळाला गुलाल लागावं म्हणून करतो ना. मग माझा ध्येय पण तोच आहे. माझ्या मथुरने जो कपाळाला गुलाल लावून दिलाय ना, माझी जी होळीनं रंगपंचमी केलेली आहे ना, ती कोणी करू शकत नाही. या पुढच्या पिढीमध्ये जेवढे नंदी येतील, मथुरसारखं कोणच नाही होऊ शकत. दादा कसं असतो, जेव्हा जेव्हा आपल्या दावणीला नंदी येतात थोडासा वेळ घेतो, पण एलियन नक्कीच आम्हाला वाटतं, कारण जो खालून जो पल काढतोय ना, मी विश्वास प्रत्येक नंदीवर माझ्या ठेवत असतो. विश्वास ठेवणं माझं काम आहे. पुढचं मथुरच्या आशीर्वादाने, पुन्हा मथुरच्या रूपाने देव जेव्हा देईल तेव्हा समजेल मी स्वतःहून. जेव्हा तो त्याचं काम प्रामाणिकपणे करेल तेव्हा मी बोलेल आज यांनी काम केला प्रामाणिकपणे. दादा काय बोलाल तुम्ही, जेव्हा आपला मथुर गुलाल घेतो आणि जेव्हा जिद्दीची शर्यत असते ना, जिद्दीची, तो दादांसाठी धावतो आणि आपल्या फॅन्ससाठी धावतो. काय भाऊंच्यासाठी तो पळतो बैल, भाऊंच्या नावासाठी पळतो बैल मथुर, आणि आम्ही त्याच्यासाठी आज आलोय, भाऊंच्या प्रेमापोटी आणि मथुरच्या प्रेमापोटी. दादा जेव्हा जेव्हा मैदानात जाऊ ना, मला वाटतं अशी फॅन फॉलोईंग कोणा म्हणजे बकासूर आणि आपला मथुर पाहताना दिसते, काय म्हणाल? हे बघा आमच्या सुरेंद्र शेटचाच फोन आलाय. आज शुभेच्छा द्यायला फोन 100% आला असेल बघा.
हे मिलिंद शेटचे भाऊ आहेत. बोला भाऊ. धन्यवाद. बघा बैलगाडा क्षेत्राला काय आहे ना वलन. आता युट्यूबला बाईट चालू आहे. मी बोललो यांना मिलिंद शेटचे भाऊ सुरेंद्र शेठ आता बघा मला शुभेच्छा 200% देतील आणि बघा तुमच्या तोंडातून ते झालं. हा एक भाऊ तर लय टॉपला भाऊ आपला हक्कच नाही करतो बोलता मग तुम्हाला. ओके ओके. दादा खूप भारी वाटतंय आता प्रत्यक्षात आपल्याला अहो, प्रेक्षक जसं हे फोन करतात तसे मी पण फोन करतो ना त्यांना. नाही, बरोबर पण ते आहे. जनतेला माहित नसतं ना. पण दादा तेच जे ट्रोल करतात त्यांना आज हा उत्तर आहे. सुरेंद्र भाऊ हा आमचा सख्खा नातवाईक आहे. हा आमच्या फॅमिलीतला एक सदस्य आहे. त्याच्यामुळे यांना काय बोलणार किती वेळा सांगणार. अरे मिलिंद शेठ हे सगळे आम्ही भाऊ भाऊ आहेत. सगळेच झाले बैलगाडा क्षेत्रात. मला कोणाशी वैर नाही राहायचं. का राहायचं मी नाही वैर. मला एवढा प्रेम दिलाय ते सुद्धा मथुरचं वारंवारता नाव घेतात. मी का राग रोष ठेवू कशासाठी ठेवू. माझा काय त्यांनी वाईट केलाय. बरोबर बरोबर. किंवा आमचं कुटुंब आहे त्याच्यामुळे आम्ही भाऊ भाऊ आहेत. याच्या नंतर माझे जर मथुर प्रेमी असतील आणि माझे फॅन्स असतील माझ्या कुटुंबातील सदस्य असतील तुम्ही तर मिलिंद शेठबद्दल प्रत्येक कमेंट्स माझ्यासाठी चांगली असणार. जय श्रीराम. जय शिवराय.